श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. हे अरूपाव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाव्या मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावना मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहोळास गोदावरी पोटी आपुल्या घेत असे. तर दासगणू पंढरीरायाची विनंती करतायत की मला आता तू परक समजू नको आणि मी जे काय पापी आहे माझं काय जे काही माझ्या हातून पाप घडतील तर ते तू मनात न आणता माझ्या हाताने पुण्य घडवून घे म्हणे. असं हे दासगणू विनंती करतायत. जसं गोदावरीमध्ये अनेक ओहोळ नाले जे काय भरतात ती सर्व आपल्या पोटात घेते त्याप्रमाणे तू माझे काही अपराध असतील ते सर्व पोटात घेऊन उदार अंतःकरणाने माझ्यावर कृपा कर असं सांगतायत. ऐसे तुआ करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला. तर तुझी कृपा झाल्यावर रंकाचा सुद्धा राव होतो म्हणे. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी. जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. तर एकदा गजानन महाराज उमरावला गेले आणि ते यांच्या आत्माराम नावा भिकाजीच्या घरी जाऊन उतरले. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावचा असे प्रांत. मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो. तर हा भिकाजी होता तो आत्माराम जो होता भिकाजीचा मुलगा तो मोठा अधिकारी होता. प्रांत होता म्हणे तिथला. त्याच्या हातात खूप अधिकार होता. ते काय असतं प्रभू हो याची जात. हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. तर याला साधू संतांबद्दल खूप आस्था होती त्याच्या मनात. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. तर ते गजानन महाराज एकदा त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना मंगल स्नान घातलं. उठणी नाना प्रकारची अंगाला विली साची. वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा. करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. तर नाना प्रकारचे उटणं घालून गरम गरम पाण्याने त्यांना महाराजांना आंघोळ घातली. नंतर जो करवती काठी धोतर म्हणजे हे धोतराचा एक प्रकार आहे. तर ते करवती काठी असं हे धोतर त्यांना नेसायला दिलं. कपाळाला केशरी गंध लावलं. गळ्यामध्ये फुलांचे हार घातले. नाना प्रकारचे नैवेद्य धूप दीप सर्व केलं आणि दक्षिणा वगैरे दिली. त्यांना पुष्पांजली अर्पली. असं सर्व त्यांनी केलं. धूपा दीप आरती झाली. पुष्पांजली समर्पिली. दर्शना लागी दाटी झाली. उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे. समर्थ आपल्या घरी न्यावे. यथासांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. तर तिथे जे लोक आलेले होते त्यांनी ते बघितलं आणि प्रत्येकाच्या मनाला असं वाटायचं की आपल्या घरी पण महाराजांना न्यावं. आपण पण त्यांची अशा षोडशोपचारे पूजा करावी सर्व करावं असं त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत होतं. इच्छा होत होती त्या लोकांना. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पाऊले लागण्याभरी पुण्य पाहिजे बलवत्तर. जर आपलं पुण्य बळकट असेल किंवा पूर्व पुण्य जर असेल तर संतांच्या भेटी होतात. त्याप्रमाणे काहींच्या घरी गेले आणि काहींच्या इच्छा मनातल्या मनातच राहिल्या. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे. का की साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करुण. श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडती की
दादासाहेब याप्रत म्हणत होते वराडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. तर दादासाहेब नावाचे एक ब्राह्मण होते तिथं, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते. याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. त्यांच्या घरी पण अशा प्रकारे पूजा अर्चा झाली त्यांची. गणेश आप्पा म्हणून होता लिंगायत वाणी, चंद्राबाई त्यांची कामिनी, त्याची परमभाविक असे. तर गणेशाप्पा म्हणून एक लिंगायत वाणी होता, त्याची पत्नी चंद्राबाई होती तिचं नाव. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, तसे करून आपुल्या घराला पहा विनंती करून. तर ती चंद्राबाई सांगत होती पतीला की ह्या साधूंना आपल्या घरी पण घेऊन जाऊ. आपुले निष्पाप असल्या मन, याच्या आगमने करून होईल आपुले पवित्र सदन, भाविकांचा देव असे. आपलं मन हे म्हणे निर्मळ आहे, आपण यांना आपल्या घरी घेऊन जाऊ आणि आपलं घरसुद्धा पवित्र होईल म्हणे यांच्या आगमनाने, असं ती बाई पतीला सांगत होती. गणेश आप्पा म्हणे, हिला वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला, वशिला पाहिजे बलवत्तर, पहा खापर्ड्या लागून हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आण ध्यानी, उगा हट्ट करू नको. अगं म्हणे हे साधू संत घरी न्यायला खूप वशिला लागतो म्हणे, ते आपल्याकडे कसे येतील, उगाच असं हट्ट काही करू नको, असं ते सांगत होते चंद्राबाईला तिचे पती. चंद्राबाई म्हणे, नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता, सदनी साधू येतील हो, तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती, गरीबावरी असते प्रीती, संतांची ती विशेष. तर म्हणे तुम्ही नुसती विनंती करा म्हणे त्यांना, ते बरोबर आपल्या घरी येतील म्हणे. परी आप्पा बोले ना, छाती त्याची होईना, बोलावयास निज सदना, श्री गजानन साधू ते, महाराज वदले अखेर, गणेश आप्पाचा धरुणी कर, तुझे किती आहे सदन दूर, तेवढे सांग मला. ते मनातच विचार करत होते. हे सर्व गजानन महाराजांना सर्व कळालं, ते त्यांनी त्याचा हात धरला आणि सांगितलं, अरे फक्त तू एवढं सांग म्हणे मला, तुझं घर किती लांब आहे, तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड न धरिता कवनाची. तेव्हा ते महाराज त्याला सांगायला लागले, मनात काही चिंता करू नको म्हणे, कोणाची भीड धरू नको, जे काय मनात असेल ते पटकन स्पष्ट बोलून द्यावं म्हणे. ऐसे महाराज बोलता, गणेश आप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता, तोन शब्दे बोलवे, समर्थास नेऊन सदनी, पूजा केली उभयतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी, अर्पण केला तात्काळ. त्यांनी आपल्या घरी नेलं, त्यांची पूजा अर्चा केली आणि त्यांना इतकं भरून आलं की त्यांनी आपला संसार त्यांच्या पुढे अर्पण केला की नको हा संसार. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे व्रत एक गृहस्थ हजर असे. तर अशा भरपूर पूजा झाल्या त्या उमरावतीमध्ये, पण त्यावेळेला त्या प्रत्येक पूजेच्या ठिकाणी एक गृहस्थ होता, तो तिथं कायम हजर राहायचा. तो आत्माराम भिकाजीचा, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तार मास्तर असे की. तर तो हा जो होता तो गृहस्थ, तो त्याचं नाव, तो आत्माराम भिकाजीचा भाचा होता आणि तो मुंबईला राहायचा, तो तार मास्तर होता. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटणे आपल्या मामाला, बाळाभाऊ नाम त्याचे. तर त्याचं नाव होतं बाळाभाऊ, तो आपल्या मामाला भेटायला आलेला होता. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे आयुष्यात साधूचे चरण, सोडून कोठे जाऊ नये, प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशा लागू चित्त, केला आजपर्यंत तोच पुरे झाला आता. काही असो आज पुन मी न सोडी यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. तर तो बाळाभाऊ जो होता तो मामाकडे आलेला होता आणि त्यांनी जेव्हा महाराजांना बघितलं तेव्हा त्याचं ध्यान सगळं चित्त त्या महाराजांच्या चरणी अर्पण होऊन गेलं आणि तो मनात विचार करायला लागला, हे एवढं महाराज चरण महाराजासारखं अमृत सोडून मी विष प्यायला, संसार रूपी विष प्यायला कशाला जाऊ म्हणे परत. तर त्याला काही जायची इच्छा होतच नव्हती मुंबईला परत. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होता बुध हो राहिला, दुसरे न काही कारण. तर म्हणूनच तो सारखा राहायचा. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी, मळ्यासी न जाता जाणी, आले मंदिरी मोत्याच्या, त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस,
गजानन पुण्यपुरुष येऊनी बसला ते ठाई. तर हे महाराज जे होते आधी कृष्णा पाटलाच्या मळ्यात राहायचे. नंतर ते उमरगावला जेव्हा जाऊन आले त्यानंतर ते मळ्यात न जाता याच्याजवळ गेले, त्या मोठ्याच्या मंदिराजवळ जाऊन बसले. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजेना, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरती सत्य. महाराजा करुणी दंडवत अधोवदन बैसला. मग तो कृष्णा पाटील जो होता त्याला कळालं की महाराज मळ्यात आले नाही, तिकडेच गेले. म्हणून तो आला आणि जिथे महाराज बसायचे तिथं दंडवत करून आणि खाली बाण घालून बसला आणि रडू लागला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकले भिजवणी त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला ऐसा कारे रडसी भला. शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपुले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अवेर का हो आज केला तहा. तर तो सांगायला लागला, महाराज विचारायला लागले, अरे का बरं रडतोय म्हणे तू, काही कारण तर सांग म्हणे, कशाचा शोक झालाय म्हणे तुला. तेव्हा तो सांगायला लागला म्हणे, तुम्ही माझ्या मळ्यात राहायचे आणि तुम्ही माझ्याकडून काय असा अपराध घडलाय म्हणे, तर तुम्ही माझ्या मळ्याचा त्याग केला म्हणे तुम्ही. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघा साची. एका माळ्याच्या मालकीची तेथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहा त्या घरी. ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. तर म्हणे माझ्याकडून कोणता अपराध झाला ते मला सांगा, मी तुमचं लेकरू आहे म्हणे. जर तुम्हाला मळ्या ह्या देशमुखाच्या बाजूच्या जागेला जर नाही नसेल राहायचं तर माझ्या घरी येऊन राहा म्हणे, अख्खं घर तुम्हाला खाली करून देतो. असं म्हणून तो रडू लागला. का की तुम्हा वाचून मला न काही प्रियान. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराजा विनवू लागले निज सदना या भले. हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी. येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. तर ते बाकीचे पाटील मंडळी पण धावून आले की का बरं बाबा महाराज येत नाही मळ्यामध्ये. तेव्हा ते महाराज म्हणता, अरे मी तुमच्या हितासाठीच हे केलेले म्हणे, ते तुम्हाला पुढे कळेलच म्हणे. आता न वाद करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन. आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन. करील हे विसरू नका जितके जगी उमेदवार. जितके जगी जमीनदार तितके न करीती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकट लालासी पाहुणा ना वेगेसी. मी सोडिता तत्गृहासी तो नाही रागवला. अरे म्हणे हे तुमचा मळा मी का सोडला, त्याच्यामागे पण काहीतरी कारण असेल म्हणे. जा म्हणे तुम्ही आता ते तुमच्या दोघांमधले वाद मिटवा म्हणे, देशमुख आणि पाटील दोघांचे. आणि जे काय झालं ते चांगल्यासाठीच म्हणे. मी जसं बंकटलालाचं घर सोडलं म्हणे तो त्याला नाही राग आला म्हणे. तुम्हाला का राग येतो म्हणे, तुम्हाला का वाईट वाटलं एवढं, ते सोडलं म्हणे. त्याला पण चांगलंच काहीतरी घडलं ना, जा म्हणे त्याला बोलून आणा म्हणे, असं महाराज सांगायला लागले. ते का आहे त्यासी विचारा माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. तर मी त्यांचं घर का सोडलं, तो नाही रागवला हे का नाही, तर ते सर्व त्या बंकटलाला विचारा म्हणे. आणि जसं मी त्याच्यावर पण नाही रागवलं तसं तुमच्यावर पण नाही रागवलं, तुमच्यावर पण माझी कृपाच राहील म्हणे. बंकटलाल ही आला तेथं घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. तेव्हा बंकटलाल पण आला तिथं आणि सांगायला लागला की महाराजांच्या मर्जी विरुद्ध तुम्ही मळ्यात त्यांना नेऊ नका, असं सांगायला लागले बंकटलाल. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा यांना मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. माझ्या घरून पण निघून आले, सांगा म्हणे मी काय केलं का म्हणे. तेव्हा सगळे आपण लेकरेत म्हणे, सगळ्यांना हे आपण सगळे त्यांना सारखेच आहेत म्हणे. सखाराम अस्वलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यात यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. तर ते सखाराम होते ते जागा देतील म्हणे. आणि असं म्हणून सगळ्यांनी सर्व मिळून
तिथं एक मठ बांधला आणि तिथं जे परशुराम सावजी होते त्यांनी विशेष कष्ट केले. तिथं समर्थांच्या बरोबर निस्सिम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर, उमरावतीचा गणेशाप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. तर हे असे त्यांच्याबरोबर 4 भक्त होते, भास्कर बाळाभाऊ पितांबर आणि उमरावतीचा आप्पा गणेशाप्पा आणि रामचंद्र गुरव असे 5 जण, जसे काही 5 पांडव होते आणि गजानन महाराज म्हणजे श्रीकृष्ण असे याप्रमाणे शोभू लागले. तिथं वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची, परवा न त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या. तर तो मुंबईचा जो बाळाभाऊ होता आलेला तार मास्तर, तर त्याला नोकरीची घराची काहीच पर्वा नव्हती. त्याला महाराजांजवळच राहायची इच्छा झाली आणि तो महाराजांबरोबरच राहत होता. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी, परी परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. त्याच्या घरून त्याला सारखे पत्रे यायचे की तू घरी ये, पण हा याच्यावर काही परिणाम होत नव्हता, हा जातच नव्हता. भास्कर म्हणे गुरुराया, हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तर तो भास्कर म्हणायला लागला म्हणे हा पेढे खायला पळकलेला आहे म्हणे हा चांगला, म्हणून याला आपल्यापासून लांब जायची इच्छा होत नाही म्हणे. तुम्ही द्यावा या ते मार, म्हणजेच हा जवळ करील घर, रत्न 14 पाहिल्या बिगर, हा येथून हलणे नसे, लकडी वाचून माकड, पाहन होई कधी धड, मोठमोठाने ते पहाड, बिहू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण, परी तो आला परतून राजीनामा देऊन या. तर तो भास्कर जो होता त्याने सांगितलं की म्हणे याला आता तुम्ही मारच द्या म्हणे, हा पेढे खायला पळकलेला आहे म्हणे, याला हकलून द्या म्हणे, इथून तुम्ही काढून टाका म्हणे, किंवा याला मार द्या म्हणे. 14 रत्न पाहिल्यावर हा पाहिल्याशिवाय हा जाणार नाही म्हणे. जसं लकडी वाचून माकडाला काही अद्दल घडत नाही म्हणे त्याप्रमाणे, तर तुम्ही यालाही हाकलून द्या म्हणे इथून. त्याप्रमाणे महाराजांनी त्याला तिथून एकदा हाकलून पण दिलं, पण तो गेला आणि नोकरीचा राजीनामा देऊन परत येऊन लागला. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी, येथे येऊन वरच्यावरी. परत आला तेव्हा तो भास्कर परत म्हणायला लागला, का रे म्हणे आम्हाला घडी घडी त्रास देतो तू इथं घडी घडी येऊन. ओढाळ बैल हिरव्यावर, पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार, तरी तो येई पुन्हा पुन्हा. म्हणे तुला इतका एखादा ओढाळ बैल असतो, तो गवतावर जर तुटून पडला हिरवळीवर, त्याला हाकला परी तो परत परत तिथंच येतो म्हणे, तसा म्हणे तू येतो म्हणे. तैसी लोचटा तुझी कृती, तंतोतंत निश्चिती, झाली जयाला विरक्ती, त्यानेच येथे यावरे. तसा तू लोचटासारखा घडी घडी येतो म्हणे. अरे ज्याला विरक्ती होते ना म्हणे खरं संसाराबद्दल, त्यानेच इथे यावं म्हणे, तू कशाला येतो म्हणे. हे अहंकाराचे भाषण, समर्था न खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान, निवटाया कृत्य केले ऐसे. भास्कर असा त्याला बोलत होता त्या बाळाभाऊला, आणि हे महाराजांना काही आवडलं नाही, पण मग ते काहीतरी चुणूक दाखवायची म्हणून महाराजांनी याचं भास्कराचं अज्ञान उघडं करण्याकरता एक कृत्य केलं, एक कृती केली. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले. महाराजांनी एका माणसाच्या हातात छत्री होती ती काढून घेतली आणि त्या बाळाभाऊला जोरजोरात मारायला लागले. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची, तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला, कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराणे. भास्करही झाला चिंतातूर, बाळाभाऊचा पाहुणी मार, परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना. तर त्यांनी ती काठी घेतली, मारायला सुरुवात केली. इतकं मारलं ती काठी पण छत्री पण मोडली, आणि नंतर एक वेळूची भरीव काठी घेतली तिच्याने मारायला सुरुवात केली. सगळे घाबरले, तो भास्कर पण घाबरला, पण महाराजांचा हात धरायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. मग ती काठी मोडून गेली, मग आता पायाने तुडवायला लागले. जैसा खातो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला,
कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीसह. मग काठी मोडून गेल्यानंतर महाराजांनी जसा कुंभार एखादी माती तुडवतो त्याप्रमाणे महाराज त्याला पायाने तुडवायला लागले. आणि मग ते लोक खरंच घाबरले आणि ते महाराजांचे जवळचे मंडळी होते त्यांना बोलवायला गेले. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. परंतु कोणाचीच हिंमत होत नव्हती की महाराजांचा हात धरावा बा असं. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपुला भक्त, पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. मग तो बंकटलाल हळू भीत भीत म्हणायला लागला, महाराज पुरे झाला. आता विनंती करू लागला तो की हा आपला भक्त आहे, आता तुम्ही याला तुडवणं बंद करा म्हणे. ऐसे ऐकता भाषण समर्थ बदले हसून, हे असंबद्ध भाषण का करिता कळेना. मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले, निरखोनी पहा चांगले म्हणजे येईल कळवणी. महाराज म्हणे बाळासी उठ वत्सा वेगेसी, या आलेल्या मंडळींशी अंग तुझे दाखीव. तेव्हा जे सांगायला लागले बंकटलाल ते, अहो महाराज तुम्ही आता याला मारू नका, शांत राहा. तेव्हा महाराज हसून म्हणायला लागले, अरे असं असं बद्ध का बडबड करतात म्हणे, मी कुठे याला मारलं, काहीच नाही, बघा म्हणे हा तर माझं वासरू आहे म्हणे, वत्स आहे म्हणे. त्याला हाक मारायला, वत्सा उठ म्हणे आता. तर आणि बघ म्हणे पाठीवर दाखव म्हणे, तुला काही वळ उमटले का, काही झालं का, कुठे मी तुला मारलं. ऐसी आज्ञा होता भला, बाळा भाऊ उठून बसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही, तो पहिल्या परीच होता पाही निमग्ना फुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळासी. आणि मग जेव्हा त्यांनी बघितलं की त्या बाळाभाऊच्या अंगावर कशाचे वळ नाही काही नाही, तेव्हा त्या भास्कराला पण कळालं की याचा अधिकार खूप आहे, म्हणूनच हा एवढा महाराजांच्या जवळ गेलेला आहे असं. आणि तोही परत त्याने विषय काढला नाही, काहीच बोलला नाही. सोने कसाशी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सोन्याला कस लावल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही, त्याप्रमाणे हे सर्व घडलं. सुकलाल नामे आग्रवाला होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आग्राला गाय एकच वाढवती. आता एक सुकलाल नामाचा तिथं एक आग्रवाल होता, मारवाडी होता. तर त्याच्याकडे एक गाय होती, ती पण अशीच त्या मागच्या घोड्यासारखी वात्रट होती. त्या गायीने काय करायचं, तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांशी हुंदडावे, शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे अवचित, धान्याची आटोपल्यात तोंडा आपुले खुपसावे. वाटेल ते तुके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे पिंपळांगाच्या धक्क्याने. मग त्या गायीने काय करायचं, मुलांना मारायचं, जे काही सशक्त असतील त्यांना शिंगांनी लुटून द्यायचं, किंवा एखाद्याच्या दुकानात घुसायचं आणि तिथं जाऊन धान्य खायचं, तेला तुपाचे डबे सांडून द्यायचे, जेवढं खायचं तेवढं खायचं, नाही तर उरलेलं सांडून द्यायचं धान्य, आणि तेल तूप सगळं सांडून मोकळं व्हायचं. असं ती गाय होती. घरी बांधून ठेविता चराटे तोडी हा हा म्हणता, साखळीशी आणली लघुता बांधत्या त्या गायीने. तर तिला दोराने जर बांधून घातलं तर तेही तोडून टाकायची, आणि साखळीसुद्धा तिला कमी पडायला लागली, साखळीने बांधलं तरी ती ओढून घ्यायची. ती गाय नव्हे वाघीन बाळापुरा कारण, लोक गेले कंटाळून, त्रास सोसता तिला त्या गायीला खूप लोक कंटाळून गेले. गाभण मुळीच होईना, कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. तर तिला कधी वासरूही होत नव्हतं, कधी ती दूधही देत नव्हती, आणि तिला कोंडून ठेवलं तर ती राहत पण नव्हती. लोक म्हणती सुकलाला दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकासी तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांशी करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला, गोळी भरुणी बंदुकीला टपोनी बैसला होता तो. तर सगळे लोक कंटाळले आणि त्या सुकलाला सांगून लागले की ह्या गायला एकदाच मारून तरी टाक, खाटक्याला विकून टाक म्हणे, नाही तर तूच तिला गोळी घालून मारून टाक म्हणे. तर मग एक पठाण होता, त्यांनी गोळी घालून मारण्याचा प्रयत्न केला. ते कसे काय कोण जाणे,
कळले गाई कारणे, तिने येऊन शिंगाने पठाण पाडी लावताना. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, ती परी ती आली परतून, त्याला सांग काय करू. तर तो सांगतो मी परगावाला जाऊन नेऊन दिली होती म्हणे, परत ती निघून आली म्हणे, आता मी तरी काय करू म्हणे, तेच सांगा म्हणे. असं तो सुखलाल म्हणायला लागला. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तर ते गोविंद बुवाचा जो घोडा होता तो सुद्धा समर्थांनी गरीब करून टाकला. तसं तू पण या गाईला आता तिथे घेऊन जा म्हणे. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले, परी तल्या धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. तर लोक त्याला सांगायला लागले, गोविंद बुवांचा जो घोडा होता त्या महाराजांनी जसा त्याला गरीब केला तसं त्याप्रमाणे तू आता ही गाय गजानन महाराजांना देऊ नये म्हणे. ते दान केल्याचं पुण्य पण तुला मिळेल आणि तुझ्यावरचं संकट पण टळेल म्हणे. असं म्हणून त्यांनी ठरवलं. मग ते आता गाय धरायला गेले, पण ती गाय काही त्यांना पकडू द्यायची नाही. एकही यत्न नाही फळला, शेवटी एका पटांगणाला हरळ कुंदांचा ढीग केला, सरकी ठेवली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. मग सापडतच नव्हती. मग काय केलं, एका पटांगणामध्ये हिरवं गवताचा ढीग केला आणि सरकीची ढेप ठेवली तिला खायला. मग ते खाण्यासाठी ती गाय धावत आली आणि आल्यानंतर फास टाकून 10-20 जणांनी तिला पकडली. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी, आणली शेगावा भितरी गजाननासी द्यावया. शेगाव जवळ येता शेगाव जसे जसे, येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडला असे त्या गायीच्या पलट. मग त्यांनी गाडीत घातली आणि ती शेगावला आणली. जसं शेगाव जवळजवळ येऊ लागलं तसं तसं त्या गायीच्या स्वभावात फरक पडायला लागला. समर्थांपुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी, तिने लोचणी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. आणि महाराजांच्या समोर येता बरोबर गाय एकदम गरीब झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. ऐसा हा समर्थान महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गाईस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंड लाविलेत, शिंगांची तीच गत केली चराटे कात्याच्या. मग ती गाय समोर आल्याबरोबर गरीब झाली आणि महाराज लगेच म्हणा लागले, अरे म्हणे काय वेडेपणा आहे म्हणे तुमचा, या अशा गरीब गाईला म्हणे एवढं साखळदंडांनी बांधलं, तिच्या शिंगांना कात्याने बांधलं, तिला किती त्रास देता म्हणे तुम्ही. ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत, ही गाय बिचारी साक्षात तिला ऐसे करणे बरे. आणि वाघाला बांधायचं असतं असं म्हणे, ही किती गरिबी म्हणे, तिला असं तुम्ही का बांधलं म्हणे. अरे खोळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, तीन हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेच समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनित करे, बंधने तोडिली धेनूची. मग ती सांगा लागली, अरे हिला सोडा म्हणे. पण लोकांना तिचं खोड्या माहिती होत्या, त्यामुळे तिच्याजवळ जायला कोणीच धजत नव्हतं. मग महाराजच उठले आणि तिचे बंधनं, तिचे साखळ्यान ते सोडायला लागले. बंधने अवघी तुटतावली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पायटे किती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा त्या केल्या तीन, समर्थांचे दिव्यचरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तर अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. मग ती गाय गाडीच्या खाली उतरली आणि तिने गजानन महाराजांना 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर ती त्यांचे पाय चाटू लागली. आणि हे जे काही सगळ्यांनी बघितलं तेव्हा त्यांना समर्थांची किती हे आहे, शक्ती आहे किंवा त्यांचा प्रभाव काय हे सर्वांना कळालं. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणा न द्यावा त्रास,
तू या सोडून मठास, कोठेही आता जाऊ नको. तर मग महाराजांनी सांगितलं, बाई म्हणे असा त्रास देऊ नये म्हणे कोणाला, असं बोलायला लागले. आणि तू आता इथंच राहा म्हणे, आता इथून कुठेच जाऊ नको. ऐसा घडता प्रकार, अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार, समर्थांच्या नावाचा. बाळा गुरुची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेची राहिली शेगावासी मठामध्ये. आणि मग अशा प्रकारे सर्व लोकांनी बघितलं आणि ती गाय शेगावलाच राहिली आणि बाळापूरची मंडळी सगळी निघून गेली. त्या दिवसापासून ठावेन तिला चराट जाणं, सूद न देणूचे ओघे गुण तिच्या ठाई पातले. त्या दिवसापासून ती गाय मोकळे फिरायला लागली, तिला कोणीच बांधलं नाही. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते, जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येते घडोनी. असो एक कारंजाचा लक्ष्मण गुढे नावाचा, विप्रवाजसनीय शाखेचा, धनकनक संपन्न से. त्यासी रोग झाला पोटात, उपाय केले अत्यंत, परी न आला गुण किंचित, खर्च सारा व्यर्थ गेला. तर नंतर कारंजात एक लक्ष्मण घुडे नावाचा एक वाजसनीय शाखेचा श्रीमंत असा ब्राह्मण होता. तर त्याच्या पोटामध्ये एक रोग झाला. रोगव्यथेने चालवेना, श्रोते तया लक्ष्मणा. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती, म्हणून सपरिवारे सत्वरे गती आला शेगावा कारणे. त्यांनी खूप खर्च केलेला होता, पण त्याला काही गुण येत नव्हता. आणि त्यांनी गजानन महाराजांची कीर्ती ऐकलेली होती. मग त्याला असं वाटू लागलं की आता आपण समर्थांकडेच जावं. रोगव्यथेने चालवेना, श्रोते तया लक्ष्मणा. दोघा तिघांनी उचलून जाणा, आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार, असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला. आणि म्हणाली दयाघना, मी आपुली धर्मकन्या, माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. तर मग त्यांना आणलं. त्या बिचाऱ्याला चालवत पण नव्हतं, पण ते आले तिथं आणि नमस्कार करायला सुद्धा त्यांचं शरीर थकलेलं होतं आणि त्यांना इतका त्रास होत होता पोटाचा. मग त्यांची जी पत्नी होती ती पदर पसरून महाराजांना म्हणते की माझ्या पतीकडे, मी तुमची मुलगी म्हणे, माझ्या पतीकडे लक्ष द्या आणि त्यांचा रोग हरण करा म्हणे. अमृताचे दर्शन होता का यावे मरण, माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी, तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. तर त्यावेळी ती गेली त्यांची पत्नी आणि पदर पसरून म्हणते माझ्या पतीला वाचवा म्हणे तुम्ही. आणि त्यावेळेला महाराज आंबे खात होते. तर आंबा खात होते त्यावेळेला एक हातात आंबा घेतला आणि तिच्या अंगावर फेकला आणि सांगितलं, जा दे हा पतीस खाया, व्याधी त्याची बरी व्हाया, तू शोभसी त्यास जाया. पती भक्ती परायण यापुढे न काही बदले, चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. त्यांनी तिच्याकडे आंबा फेकला आणि खरं म्हणे तू पतिव्रत आहे, जा म्हणे तू हे पतीला खायला दे म्हणे आणि बघ म्हणे, असं म्हणून ते चिलीम ओढू लागले असं सांगितलं आणि तिला तो आंबा दिला. भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसा ये ठाई, आपल्या पतीस लवलाही, जा घेऊन कारण जाते. तर मग तो भास्कर होता, त्याने सांगितलं हो बाई म्हणे आता या आपल्या पतीला घेऊन घरी जा म्हणे, कारंजाला निघून जा म्हणे, आणि हा आंबा जो दिलेला आहे तो आपल्या पतीला प्रसाद म्हणून द्या म्हणे तुम्ही. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावयाला आपुल्या पती कारणे, याने तुझे होईल काम, गुण येईल अत्युत्तम, लक्ष्मणासी आराम, होईल आंबा खाताचे. तर हा प्रसाद जो महाराजांच्या हातून तुला मिळालेला आहे तो तू त्यांना दे म्हणे आणि त्याच्याने तुझ्या पतीला आराम पडेल म्हणे. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला, प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले, शेगावात काय घडले ते सांगावे साकळले. आणि मग ते कारंजाला आल्यानंतर त्यांचे जे नातेवाईक आले ते नातेवाईक त्यांना विचारायला लागले की कारंजाला तुम्ही याला गेले होते, काय झालं, शेगावला गेले होते तर काय काय घडलं ते सर्व सांगा म्हणे. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून, आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी, आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला अत्यादरी, आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला.
याप्रमाणे मी केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जई ऐकले, तई त्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय, आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाला. तर मग ती सांगत होती की आज सकाळीच मी त्यांना तो आंबा खाऊ घातला म्हणे, महाराजांनी दिलेला होता तो खाऊ घातला म्हणे त्यांना. असं तिने सांगितल्यानंतर त्या वैद्यांनी ऐकलं आणि ते म्हणाले, अरे अरे म्हणे काय केलं म्हणे बाई तुम्ही, आंबा हे कुपत्य आहे म्हणे, आंबा खायचा नसतो म्हणे ज्याला पोटातला आजार आहे त्याने, तर तुम्ही कशाला खाऊ घातलं म्हणे त्यांना, असं ते म्हणायला लागले. माधव निदानी हेच कथिले, सुश्रुतांनीही वर्णिले, निघंटाने कथन केले, शारंगधरे म्हणे ऐसेच, तुम्ही तो प्रसाद दिलेला, पाहिजे होता भक्षण केला, पत्नीचे पुण्यपतीला उपयोगी पडितसे, ऐसे वैद्य बोलले, आप्त अवघे घाबरले, जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस, परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य, रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो, शौचा वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. मग सगळे म्हणायला लागले, अरे हा आंबा कशाला दिला काय असं तसं. पण म्हणे आता तो आंबा द्यायला नको पाहिजे होता म्हणे, तुम्ही तो प्रसाद दिलेला आहे म्हणे. आणि मग हे असे वैद्य किंवा बाकीचे लोक तिला म्हणू लागले. पण झालं उलटंच, लक्ष्मणाने तो आंबा खाल्ल्यानंतर त्याचे पोट असं पोटामध्ये अकस्मात त्याला त्रास होऊ लागला आणि शौचा जी काही व्याधी होती ती सगळी निघून गेली आणि पहिल्याप्रमाणेच तो चांगला होऊन गेला. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी, तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर, म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. आणि मग तो बरा झाल्यानंतर शेगावला आला तो लक्ष्मण आणि सांगायला लागला, महाराज तुम्ही माझ्या घरी या म्हणे, माझ्या घराला तुमचे पाय लावा. मी आलो त्याचसाठी, चला कारण ज्यास ज्ञान जेठी, मला न करा हिमपुटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला, ते दवा होते संगतीला, शंकर भाऊ पितांबर. तर मग त्यावेळेला तो तिथं गेला, महाराजांना विनंती करू लागला, माझ्या घरी तुम्ही चला म्हणे, मला नाराज करू नका, नाही म्हणू नका. असं म्हणून जेव्हा महाराज हो म्हटले आणि ते कारंजाला आले. आग्रह त्यांचा विशेष पडला, महाराज गेले कारंजाला, ते दवा होते संगतीला, शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली, दक्षिणा ती निवे दिली, अवघी संपत्ती आपुली, आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपले ठेविले सत्य, महाराज बघून त्या प्रत ऐशा रीती बोलले, मनशी माझे काही न उरले, मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मणा ऐसे चाळे, दांभिकपणाचे करू नको, मला दिले तू आपुले घर, आता उघडी अवघी दारे, फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे धवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरुणी बैसला, परी समर्थे आग्रह धरिला, खजिन्याचे दार उघडी. तर मग म्हणे तू हे मला म्हणतो नाही, तर तिथं गेले आणि त्यांची पूजा वगैरे केली आणि दक्षिणा दिली. मग महाराज म्हणायला लागले, तू म्हणतो ना हे घर मी तुला दिलं, मग ही दक्षिणा आता कुठून आणली म्हणे, तू हे कशाला ठेवले म्हणे पैसे वगैरे, आणि तू म्हणतो हे घर मला दिलं सर्व दिलं, असा दांभिकपणा करू नको म्हणे तू. आता हे सगळे कुल्प वगैरे उघड म्हणे, तू मला दिलं ना, मग आता सगळे दारं उघड म्हणे तू आता, आणि कुल्प वगैरे काय ते रस्त्यावर फेकून दे म्हणे. पण लक्ष्मण शांतच बसला. तेव्हा मग ते सांगायला लागले की खजिन्याचं जे दार आहे, दरवाजा आहे तो पण उघड म्हणे. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर, खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलिला जरी बरवे, परी अन्य भाव अंतरीचा. आणि त्यांनी काय केलं, खजिन्याचं दार उघडलं, कुलूप तर काढून घेतलं, पण उमऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणतो महाराजांना की तुम्हाला वाटेल तेवढं घ्या म्हणे. पण महाराजांना त्याच्या मनात काय आहे ते कळत होतं, त्याचा सगळा हा दांभिकपणा होता. हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळवणं, बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. एखादा बहुरूपी म्हणे, त्याने मारे राजाचं सोंग बिंग घेतलं, पण तो खरा राजा असतं का, ते कुठपर्यंत थोडा वेळेस टिकतं म्हणे. त्याप्रमाणे याच्यातला तो दांभिकपणा होता तो दिसत होता महाराजांना. जैसे कडू वृंदावन
वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपण पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर, परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठवणे. मग महाराजांनी तिथे जेवण केलं नाही काही नाही म्हणे, आणि त्याच्यावर त्याचा राग आला त्यांना की हा नुसता उगाचच म्हणतो हे सर्व तुमचं आहे तुमचं आहे, आणि जीव तर सगळा त्याच्या संपत्तीमध्ये आणि घरादारामध्ये. फक्त त्याचा खरेपणा महाराजांना काय करायची होती, संपत्ती वगैरे काही नव्हतं, फक्त ते महाराज त्याची परीक्षा पाहत होते. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, याहीपेक्षा दुप्पट द्याया. परी ते न तुझ्या प्रारब्धी, अरे म्हणे तुझ्या नशिबातच नव्हतं, मी तर तुला याच्यापेक्षा दुप्पट देणार होतो, पण तुला घेता आलो नाही म्हणे. जा म्हणे आता हे याचं फळ तुला भोगावंच लागेल म्हणे. तेच पुढे सत्य झाले सत्य, एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात, खोटेपणा न खपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. तर परमार्थ जर करायचा असेल तर निर्मळ मनाने करावा, आणि सगळं खोटं खोटं दांभिकपणा नको म्हणे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यासाठीच हा अध्याय महाराजांनी म्हणजे हा अध्याय आहे, याच्यातून काय लोकांना ते शिकवण घडावी म्हणून हा अध्याय आहे म्हणे. श्री गजा म्हणून श्रोते परमार्थात, खोटेपणा न खपे किंचित, याचसाठी हे चरित्र समर्थे घडवून आणले. श्री गजानन चिंतामणी त्यागार काय शोभा आणि, वा सुवर्णा लागुणी भूष व्हावे का कथिलाने. तर हे गजानन महाराज हे चिंतामणी आहे, तर गारगोटीला त्याची शोभा येईल का म्हणे. किंवा सोनं आहे, सोन्याचं कोंदण आहे त्याच्यामध्ये, किंवा सोनं जे आहे ते कथिल म्हणेल का मी सोनं आहे म्हणून. तर कथिलाची जागा कथिलालाच आणि सुवर्णाची जागा सुवर्णासच असते. स्वस्ती श्री दासगणोचितम श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ श्री दशमोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.